नुकतंच मुख्यमंत्री महाकरंडक स्पर्धा आयोजित झाली, समारोप झाला, बक्षीस वितरण झालं. तर अशीच एक टीम, एकांकिकेची टीम आपल्यासोबत आहे सध्या. त्यातली अभिनेत्री आपल्यासोबत आहे. तर त्यांनाच विचारूया कोणतं नाटक होतं, कोणती एकांकिका होती, काय पारितोषिक आहे आणि कसं वाटलं नागपूरमध्ये. नागपूर तर अतिशय छान आहे. मला खूप आधीपासूनच नागपूर आवडतं, त्यामुळे पुन्हा नागपूरला येण्याचा योग आला या स्पर्धेच्या निमित्ताने. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मुख्यमंत्री महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ही इतकी चांगली संधी होती ना आपली कला सादर करण्याची, किंवा अर्थात आपल्याला जे काय म्हणायचं आहे ते नाटकाद्वारे, एकांकिकेद्वारे मांडण्याची. कारण एकतर स्पर्धेचं पारितोषिकही खरं सांगायचं तर खूप मोठं होतं, जेणेकरून खरंच इतर ग्रुप्सनाही एक ग्रुप येतो. कारण बऱ्याच गोष्टी असतात ना, एक नाटक किंवा एक एकांकिका करायची म्हटली तर बऱ्याच गोष्टींचे ॲडजस्टमेंट, सगळ्यांचं काय म्हणतात ते सगळ्या व्यवस्थित आठवणं हे सगळं होतंच. सो पहिली गोष्ट तर ही की ही एकांकिका स्पर्धा अतिशय उत्तम रीतीने पार पाडली गेली. रिझल्ट्सही छान लागले गेले. आमची एकांकिका दुसरी आली, द्वितीय. मला अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं आणि अर्थातच नागपूरचा रिस्पॉन्स खूप छान होता. परफॉर्मन्स करतानाही खूप मजा आली. आमच्या एकांकिकेचं नाव चॅप्लिन स्माईल. विषय काय होता किंवा मी सांगणार नाही, कारण ते जरा काय म्हणतात ते गुपित आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला कुठेही बघायला मिळेल चॅप्लिन स्माईल तर जरूर आमच्या प्रयोगाला या. पण ओव्हरऑलच खूप मजा आली परफॉर्मन्स करताना आणि खूप छान सगळ्यांचं आदरातिथ्य छान केलं नागपूरने. त्याबद्दल खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि परीक्षकांचे मनापासून धन्यवाद आणि अर्थात माननीय मुख्यमंत्री साहेबांचेही मनापासून धन्यवाद. अशा स्पर्धा दरवर्षी करत राहू. नक्कीच. आणि नागपूरकडे तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. फार अप्रतिम असं ही एकांकिका तुम्ही सादर केली आहे सगळ्यांनी आणि त्याकरताही अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू.